तुझ्या ओळखीचं ते म्हणले होते ना काय काहीतरी तुम्ही विचारलं करून तिला तरी विचारून बघ बाई म्हणायचं आहे रूम आता लावते तिलाच फोन. हा काय म्हणली बघ तिला तुमच्या पुढेच लावते. रिपेअर केली म्हणायचं म्हणून तिने जर आली लवकर तर ठीक आहे नाही तर मग देऊ पण आलं तरी तुला रूम आली होती ना. घरचे मालकीन आले तुझी. चल 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 आज फोन आला बाई. काल मी फोन केला होता किरायाने रूम आहे का ना. आज फोन केलाय पावसा पाण्याचं सगळं चिकचिक. चल पटकन रूमचं ठरवून लवकर जाऊ. हा रूम आहे का तुमची? हो हो कलर ते चालू आहे वाटतं तुमचं रूमचं. हो ना तुम्ही फोन केला ना तुम्हाला. हा फोन केला होता मी कालच येऊन गेलते. आज मला फोन केला गडबडीत आले मग स्वयंपाक राहिलाय सगळं काम कसं चालू राहिले पण आधी महत्वाचं हे ना रूम करायचं. हो ना आम्ही 3 जण नवरा बायको आणि पोरगी माझी. अच्छा हा पण ते जॉबला असते मी एकटीच असते मग ते कधी येतात मग येताना सांगून येतात ना. बरं बरं चला बघून घ्या मग सांगा. चांगली आहो आताच कलर ते दिलाय ना फ्रेश वाटायला लागली रूम. छान आहे. पाण्याची ती सोय आहे का चांगली? हा मग आमच्याकडे 24 तास बोरचं पाणी आहे. अहो एक टाइम जेवण नसलं तरी चालतंय पण पाणी आपल्याला सारखं लागतंय. हो कुणाचं बघा का? हो ते फोन यायलाय सारखा कट झाला बघा. बरोबर जाऊ दे. चला मग मला सांगा काय मी सांगते तुम्हाला. चला वरती बोलत मग. बरं ते सांगा काय याचा काय किराया काय असेल ते सांगते ना तुम्हाला. चला वरती. चालेल बाय. इथं एवढ्या याच्यात कसं बोला वरती जाऊन बोलत ना जरा. चला हा किराया किती काय कसं? किराया बघा आता आहे ना ती पुढची मोठी एक रूम आहे आणि मागची छोटी म्हणजे किचन वाटा वगैरे सगळं आहे तिथं. तर 4000 रुपये किराया आणि लाईट बिल जे येईल ते पण जास्त वापरायचं नाही. थोडं सामान वापरावं लागेल मी आधीच सांगते. आणि समजा आता 4000 रुपये किराया मग लाईट बिल तुमचं महिन्याला 500 येतं 600 येतं तसं नाही सांगता येणार मला कारण कधी कमी येतो कधी आम्ही गावाला गेल्यावर पण असं फरक पडतो ना. आम्हाला काय जास्त लाईट लागणार आहे तेव्हा. बरं आता चांगलंच घर दिसतंय तुमचं. हो तुला टगुनी कधी कॉल केलता ग? कधी फोन केलता? कालच केलता. मीच केला होता. मी काल येऊन गेले होते फोन नंबर दिला तर मग त्या म्हणल्या की घर मालकीन आले ना तर मी तुम्हाला फोन करते. मग त्यांचा आता फोन आला म्हणलं जाऊन या रूम बघून या कसं आहे काय आहे. पण तुमचं चांगलंच दिसायले बाई घर. ते छान आहे मस्त आहे. हो इथं वरती राहतो ना आम्ही. याच्या वरती पण आहे ना वरती पण आहे. वरती आहे ना खूप मोठा हॉल आहे. वरती पण खूप छान बांधलेलं आहे. आता खालचं कसं मी जास्त वापरत नाही ना मग खालचं आम्ही रेंटने देतो सर किरायाने वगैरे. आता काल आहे ना 2-4 किरायेदार आले होते बरं का. 2-3 किरायेदार आले ते पण ते जास्त फॅमिली असल्यामुळं नको म्हणलं मी त्यांना. आमचं काही ताणच नसणार हो तुम्हाला. आम्ही दोघीच असतो. अच्छा आणि दूध कोण किती घेतात तुम्ही दूध सकाळी? म्हणजे पिशवीचं नाही ना दूध? नाही ग बाई पिशवीचं कशाला? पिशवीचं तर इथं किती खराब येतं माहित नाही का? म्हणलं पिशवीचं दूध चांगलं नसतं. नाही बरं झालं बाई. ते भवानवाडीचं ते एक जण आहे ना दूधवाला ते एकदम प्युअर दूध आणतो म्हणजे बिना तुला जर लावायचं असेल ना मला सांग. ते एकदम प्युअर दूध आहे त्यांच्याकडे. बाई आता तुम्ही घेतात म्हणल्यावर आम्ही कशाला लाव? कधी मध्ये चहा घ्यायला मीच येत जाय ना वरे. तुम्ही चहा करीतच असता ना सकाळी? मला तर रोज चहा लागतो सकाळी. आम्ही तर चहा काय त्या टायमाला मग तुम्ही नुसता आवाज बी दिला नुसता भांड्याचा आवाज बी आला तरी तशी येईनच मी. तसं काय नाही. आवाज येतो ना खाली? येतो ना. तेच म्हटलं. आणि चांगले. आणि स्वयंपाक किती वाजता होतो तुमचा? आमचा सकाळी नाश्ता होतो आणि नंतर बघ आता मी सकाळी उठल्यावर काय करते आवरावरी थोडी त्याच्यात टाइम जातो. मग नाश्ता होतो मग जेवण होतं आमचं 12-12:30 पर्यंत होऊन जातं जेवण. स्वयंपाक होतो 12:30 पर्यंत. मग काय चहा घ्यायला आले की नाश्ता करूनच खाली जाईल? हो ना तेच म्हणलं आता चहा तर दिल्यावर तुम्ही नाश्ता करतानाच ना मग नाश्ता करूनच खाली जाईल. मग स्वयंपाक किती वाजता होतो? आमचा स्वयंपाक होतो बघ 12-12:30 पर्यंत होतो स्वयंपाक. असे का? म्हणजे चहा नाश्ता जेवण. मग काय तुम्ही आवाज दिला ना स्वयंपाक झालाय म्हणून लगेच 2 मिनिटात वरी म्हणजे जेवायला. हो अच्छा सो मग जेवण केलं ना कसं 2 घास जास्त तुम्ही खाता 2 घास जास्त मी खाईन का नाही? तुझ्यामुळे मग मला पण जेवण असं जेवण कसं एकी चांगली असते. अच्छा मग आता तुला
मी तुला तू चहा प्यायला तू वरती येणार हा हो है ना, नंतर नाश्ता पण वरती करणार. हो दोस्तान्यात काय असतं हो? हो ते पण आहे. आणि नंतर मग जेवायला पण हा मग तुम्ही आवाज देतानाच ना हो, दोस्तान्यात कसं असतं चहा हा. पाणी, मग तुम्हाला एकटीला कसं जेवण जाईल किरायदार सोडून, है का नाही? ते पण आहे. है का किरायदार नाही? सोडून जेव्हा हा. पण तू स्वयंपाक नाही करत घरी. आता ती इथं स्वयंपाक झाल्यावर कशाला मी करू हो? परत परत राडा तोच, भांडे धुवा आलं, ते झालं, फोडणीचा वास आला, हे आलं, हात खराब झालं, हे झालं. काय तुम्ही स्वयंपाक करायला लागला की एक दोन पोळ्या जास्त लाटायच्या, अच्छा का नाही? हा बरोबर आहे. आता मग दूध, चहा, स्वयंपाक, बाई तुमच्या इथं तू पण दिसायले, वॉशिंग मशीन दिसायले, फ्रीज आहे ना, सगळंच आहे. वॉशिंग मशीन, फ्रीज, आता ते तर हो. रोज लागणारच वस्तू आहेत ना ग, त्या कुठं जाणार वस्तू रोज. मग बघा ना, आता तुम्ही सांगा माझ्याकडे फ्रीज नाही, वॉशिंग मशीन नाही, मी दूध घेतल्यावर कुठं ठेवणार आहे, काय करणार आहे? मग आहे दोस्तान्यात वरती तुमच्याकडे दूध तुम्हीच घेणार आहे, मग फ्रीज बी तुमच्याकडेच आहे, चहा बी इथंच होईल, आणि मग ते दिसायला ना वॉशिंग मशीन, कधी मध्ये कपडे बी इथंच होऊन जाते वॉशिंग मशीन मध्ये. मग खाली पाणी भरण्याचं हे ते करण्यापेक्षा इथंच कपडे धुवून टाकीन ना मी. अगं पण बोरिंग आहे तर 24 तास पाणी आहे खाली. असलं तरी थोडक्यात होऊन जातं, बोलत बोलत गप्पा मारत मारत गप्पा होऊन मारत जाते म्हणजे तू कपडे पण आता वरती धुवायला आणणार आहेस का? हो. आता बघा सगळं इथंच होणार म्हणल्यानंतर कपडे तरी खाली धुवून काय करू? आणि बाथरूम बी छोटच आहे खाली. अच्छा मग बाथरूम पण हा तुमचं बाथरूम मोठं दिसलं ना. हो मोठंच हा, सगळं attached आहे सगळं. एवढंच फॅमिली हो. म्हणल्यावर इथं लागतं. रूम पण जास्त दिसायला लागल्या. हो रूम चांगलंच पण आहे. भरपूर आहे. पण आता मग खाली राहण्यापेक्षा ते करण्यापेक्षा मग इथंच मला वाटतं असं राहावा, आहे का नाही? तुम्हाला कसं वाटतं? मला काय वाटायचं राहिलंय का, आता ठेवते का तू? आता तुला बघ चहा दुधाला वरतीच यायचंय, मला वाटतं नाश्त्याला वरतीच यायचंय, हो. जेवायला वरतीच यायचंय, तुझे कपडे वरतीच धुणार आहेस, बाथरूम पण तू हिथलच यूज करणार आहेस, तू खाली राहणार आहे का वरती राहणार आहेस? अहो म्हणजे खाली राहणं काय आणि वरी राहणं काय एकच झालं असं म्हणते तुम्हाला. मग ती खालची रूम पाहिली ना तू सगळं अरेंजमेंट वरती करायला लागलीस ना? येतंय का तुझ्या लक्षात? नाही तुमच्याच लक्षात आहे ना. ओ फायदा तुमचाच आहे, तुमचा एकटेपणा दूर होईल, पुन्हा तुम्हाला खायला प्यायला मी सोबत राहीन, गप्पा मारायला सोबत राहीन, तुमचा फायदा आहे ह्याच्यात. तुम्ही चांगला विचार करा अजून पण. तुला कोणी सांगितलं मला एकटं वाटतंय, मी एकटी राहिले? असं बघा ना, आता मला वाटलंच की हो म्हणून तर बोलले तुम्ही. हो हो म्हणलात ना. हो म्हणलं, पण आता म्हणलं बाई ठीक आहे बाबा, चहाला दूध मी जास्त घेते, ठीक आहे, एखाद्या वेळेस तुला मी बोलवल चहा प्यायला वगैरे, मग तू एखाद्या एखाद्या वेळेस नसतं, दोस्ताना झाला का त्यामध्ये रोज असते. तुम्हाला करमणार नाही माझ्याशिवाय, लिहून घ्या तुम्ही. असे किरायदार कुठंच भेटले नाही असं म्हणतात तुम्ही. बघा अजून विचार करा. असं किरायदार मी ऐकलं पण नाही की चहाला वरती, दुधाला वरती, जेवायला वरती, नाश्त्याला वरती, बाथरूम यूज वरती, वॉशिंग मशीन यूज वरती. असं किरायदार कुठं कुणी ठेवलंय का आजपर्यंत? हे मला कळलं ना की मी किरायदार ठेवते का तुला? तुम्ही विचार करा अजून पण. असा किरायदार नाही भेटायचा तुम्हाला. हो असेल तर सांगा, आणि नाही तर मग जाऊ दे बाई. काय दोस्ताने कसं बाई तुमचं असं. बाई आता मी काय करू ग तुला? आता तू काय करणार आहेस घरात हेच मला कळत नाहीये. तू राहायला येतेस का इथं आमच्याकडं पाहुणी म्हणून, पेइंग गेस्ट म्हणून? तुला यायचंय कसं मला हेच कळत नाही. अहो पेइंग गेस्ट म्हणून नाही, तुमची पाहुणी म्हणूनच समजायचं मला. दोस्तान्यात हे पण असतंय, लक्षात ठेवा. म्हणजे तुला मी पाहुणी म्हणून समजू का? हा मग मी तेच म्हणते ना. मग असं किरायदार ठेवण्यापेक्षा पाहुणी म्हणून तुमच्या इथं राहिल्या ना, तुम्हाला बी सुखासुखी सगळं बघा, टेन्शन फ्री. आता टेन्शन फ्री म्हणल्यावर लाईट पण यायला लागले. बरं तू मला एक सांग, आता जेवण स्वयंपाक सगळं वरती करणार, तू मला मदत करशील का? काही येतं का तुला काही करतं? येतंय मला. हा पण आता कसं आहे, तुम्ही कुठं काय ठेवता काय नाही ते मला कसं कळणार आहे. त्यामुळं मदत कशी मी करीन हो, तुम्ही सांगा बरं. तू मदत पण नाही करणारस का मला? नाही हो, मदत असते का कुठं? गप्पा ते मारणं म्हणजे ती किती मोठी मदत आहे.
आणि सोबत बसणं उठणं म्हणजे किती मोठी मदत आहे बरं. तुम्हाला लक्षातच येत नाही, हे बघा तुमचं चुकतंय, तुमच्या लक्षातच येईना. असं. माझ्या लक्षात याय नाही. हा, तुमच्या लक्षातच येईना. तुमचा फायदा आहे याच्यात, फायदा अजून बी बघा तुम्ही. तुला मी काय बावळ दिसले का काय दिसतो? जेवायला वर, चहाला वर, दुधाला वर, राहायला वर, खायला प्यायला वर, बाथरूम वर, तुझे कपडे वर. काय पागल समजते काय मला तू? चल चल, काय हल्ला फायदा करा ना बाबा. चला बाई, हालायची वेळ आली. चला चला. बघून ही किरायदार आणली का काय आणली? खाणं पिणं राहणं जेवण खावण मी तर असलं किरायदार कुठंच पाहिलं नाही. सगळं वरच येऊन करायचं. ही मला बाहेर काढते काय करायचं थोड्या दिवसांनी? असं बी करू शकते बाई. बरं झालं तिला हाकललं. आता हा म्हणली चांगलं डोक्यात बसले होते ना माझ्या. दोस्ताना दोस्ताना दोस्ताना. हा दोस्ताना कसा होता? असं दोस्ताना असतो का कुठं बाई? या बाईनी नक्की काहीतरी ना मलाच बाहेर काढायची वेळ आणली होती. म्हणजे हे मला काय कामवाली म्हणून ठेवणार आहे का? तिचं खाणं मी कर, स्वयंपाक मी कर, याचं. बरं झालं माझ्या लक्षात आलं. मी जर तिला हा म्हणले असं तर उगदिदार बा डेंजर बाई गो. कशा बायका मला ती रूम किरायानीच यायची नाही. मला आजपासून मी किरायाचं नावच काढणार नाही. ठगून आता म्हणू दे किरायदार ठगूला अशी झोडून पिणं राहणं झोप काय फक्त झोपायचंच राहिलं होतं वरती. काय राहिलं होतं आता? रूम पाहिजेच कशाला तिला? मीच पागल झाले ना दोस्ताना म्हणून. आता मला नुसतं किरायदार म्हणू दे कोणी किरायाने पाहिजे म्हणून. मग मी सांगते त्याला कोणी किराया बाहेर पाठी लावली मी. आमची रूम किरायाने मागायला कोणीच यायचं नाही, अजिबात यायचं नाही बाहेर. आता एवढा मोठा बोर्ड करून लावते बाई. कालपासून किरायदारांनी मला डोकं खाल्लं. किरायाने रूम द्यायचे काय? उगा ते रूम नीट करून कुठं ना ते स्टोर रूम बरे बाई.